आज मी डब्यासाठी करणार आहे घेवड्याची भाजी आणि चपाती. त्यासाठी सगळ्यात आधी मी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलं आणि ते कापून पण घेतलं. माझ्याकडे डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी शक्यतो भाजी पोळीच असते. मी दोन्ही टाईम म्हणजे नाश्ता आणि डबा भाजी पोळीच करतो. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. मग त्याच्यामध्ये टाकले जिरे, मोहरी, कढीपत्ता, मग टाकला कांदा, टोमॅटो. मग त्याला असं छान असं परतून दिलं. मग त्याच्यामध्ये टाकलं मीठ. भाजी परतायला ठेवली आणि मग मसाला बारीक करून घेतला, म्हणजे लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेतले. मग मी कढईमध्ये टाकली हळद आणि मग टाकल्या शेंगा, म्हणजे पाण्यात टाकल्या होत्या शेंगा धुवायला, तर मी टाकल्या कढईमध्ये शिजायसाठी. त्या असं छान अशा परतून दिल्या. शेंगा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले बारीक केलेला मसाला, म्हणजे शेंगदाणे आणि लसणाचं पेस्ट. भाजी शिजली होती. मग मी त्याच्यामध्ये टाकली वरतून कोथिंबीर आणि मग घेतले डबे भरायला. आज भाजीची क्वांटिटी जरा कमी झाली होती, त्याच्यामुळं मी घेतलं तूप चपाती आणि साखरेची चपाती असं नाश्त्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.